श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातली 7वी ओवी पाहणार आहोत. समर्थ माऊली म्हणतीये, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच सोसीत जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. समर्थ माऊली म्हणतीये, हे मना, तू श्रेष्ठ धारिष्ट धारण कर. आणि हे बघ, या जनमानसामध्ये राहत असताना आपलं अंतःकरण दुखवतील, आपल्याला घालून टाकून बोललं जाईल, आणि अशा वेळेला देखील ते नीच बोलणं तू सहजपणे सोशीत जा. आणि एवढं करून देखील ज्या वेळेला आपल्याला कुठलाही उच्चार करायचे वेळ येईल तेव्हा आपल्या वाचेमध्ये अखंड नम्रता ठेव. आणि अशा या नम्र मधाळ वाचेने लोकांच्या अंतःकरणाचं तू कायम समाधान कर. समर्थ माऊलीचा या श्लोकाचा हा सरळ अर्थ आहे. श्रोते हो, आपण या परमार्थामध्ये भगवंत प्राप्तीचं जे ध्येय पाहत आहोत, त्या भगवंत प्राप्तीला परमार्थ हा शब्द म्हटला जातो. परमार्थ या शब्दाचेच मुळी जर आपण विभाग केले तर त्याचा अर्थ परम आणि अर्थ या 2 शब्दांमध्ये विभागला जातो. परम म्हणजे सर्वोत्तम, अर्थ म्हणजे अत्यंत महत्वाची अशी वस्तू, सर्वोत्तम बहुमूल्य अशी वस्तू म्हणजे अर्थात भगवंत प्राप्तीचा हा मार्ग आहे. आणि आपल्या जगामध्ये साधा व्यवहार आहे की लोखंडाचा तुकडा आणि सोन्याचा तुकडा जर आपण समोर ठेवला आणि जर त्यांना विकत घ्यायचं ठरवलं तर लोखंडाच्या तुकड्यापेक्षा सोन्याच्या तुकड्यासाठी आपल्याला खूप पैसे, खूप जास्त मेहनत, खूप जास्त कष्ट घ्यावे लागतात. ज्या या व्यावहारिक जगामध्ये ज्याचं मूल्य जास्त आहे त्याच्यासाठी लागणारे कष्ट, त्याच्यासाठी लागणारी मेहनत, त्याच्यासाठी लागणारा मोबदला हा जसा जास्त द्यावा लागतो, इथं तर परमार्थ म्हणजे या सर्व ब्रह्मांडामध्ये भरून उरलेली सर्वोत्तम बहुमूल्य वस्तू. आणि अशी जर वस्तू प्राप्त करायची असेल तर समर्थ माऊली आपल्याला सल्ला देत आहेत की हे मना, तू काय कर, श्रेष्ठ धारिष्ट जीवी धारण कर. एखाद्या छोट्याशा टेकडीवर चालून जाणं आणि एखाद्या एव्हरेस्ट सारख्या पर्वतावरती चढून जाणं, यामध्ये जसं धारिष्ट्याचा प्रभाव हा वेगवेगळा असतो, त्याचप्रमाणे ज्याला हा परमार्थ प्राप्त करायचा आहे त्याच्या क्षेत्रामध्ये मनाचं धैर्य हे अत्यंत मोठं असावं लागतं. कदाचित रणांगणावरती जेव्हा एखाद्या शत्रूच्या समोर युद्धाचा प्रसंग येतो त्यावेळेला एखादा शौर्य पुरुष त्यामध्ये अपार असं रणकौशल्य गाजवतो. आपण बाजीप्रभू देशपांडेंची कथा ऐकलेली आहे, आपण त्या मुरारबाजीची कथा ऐकलेली आहे. अगदी आपल्या मस्तकावरचं धड निघून गेल्यानंतर देखील जो मुरारबाजी रणांगणामध्ये लढत राहिला, किंवा बाजीप्रभू देशपांडे जे अनेक तास खिंड लढवत राहिले, यांच्या शौर्य गाथेमध्ये त्यांनी दाखवलेल्या पुरुषार्थापेक्षाही अधिक पुरुषार्थ, ज्याला हा परमार्थ साध्य करायचा आहे त्याला आपल्या जीवनामध्ये दाखवावा लागतो. आपल्याला असं वाटेल की परमार्थ आणि धारिष्ट्य यांचा काय बरं संबंध आहे. अर्थातच रणांगणावरती ज्याप्रमाणे शत्रूला टिपून त्याच्या सगळ्या अस्त्रशस्त्राचा अंदाज घेत एखाद्याला शौर्य गाजवावं लागतं, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक शौर्य एका साधकाला आपल्या अंतरंगामध्ये शिरून आपल्याच अंतरंगामध्ये दडलेल्या शत्रूंच्या निपाताला गाजवावं लागतं. रणांगणावरील शौर्याला कदाचित अनेक बुद्धीच्या आधाराने आपल्याला संकल्प करता येऊ शकतात, समोरच्या शत्रूचा अंदाज घेता येऊ शकतो, त्याच्याकडे असलेल्या अस्त्रशस्त्राची मोजदाद करता येऊ शकते, आपल्याला ही लढाई जिंकण्यासाठी काय करावं लागेल याचे डावपेच त्याप्रमाणे आखता येतील. पण एका साधकाला आपल्याच अंतरंगामध्ये खोलवर रुतून बसलेल्या अहंकाराचा अंदाज हा कधीच येऊ शकत नाही. आणि त्यामुळं आपण या अहंकाराचं सर्वत्र विश्वामध्ये पसरलेलं एक विकृत स्वरूप अगदी घरादारापासून बघत असतो. अगदी आपले जवळजवळचे म्हणणारे देखील ज्या वेळेला एखादी गोष्ट घडते आणि अरेला कार्य निघतं त्यावेळेला अद्वा तद्वा होऊन घरामध्ये चालणारी भांडणं म्हणा, किंवा रस्त्यावरती एखादा छोटासा धक्का लागलाय म्हणून अद्वा तद्वा चालणारी भांडणं, त्याचंच मोठं स्वरूप म्हणजे आपण या सगळ्या अरब प्रांतांमध्ये चाललेल्या लढाईचं स्वरूप बघतोय. एखाद्या धर्मांध झालेल्या माणसाचा अहंकार या सगळ्या जगामध्ये हजारो लोकांच्या कत्तलीला कारणीभूत ठरतोय. हे सगळं अहंकाराचंच विकृत स्वरूप मानवी मनापासून ते विश्व मनापर्यंत पसरलेलं आहे. अशा या अहंकाराला, एका साधकाला आपल्या परमार्थामध्ये स्वतःच्या हाताने त्याची कत्तल करणं, त्याचा आपला मीपणाची आहुती देणं, तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपले मरण पाहिले म्या डोळा, अशा स्थितीमध्ये जाणं हे त्याचं खरं धारिष्ट आहे.
आणि आपण या धारिष्ट्यामध्ये वारंवार तोंडावरती पडतो बघा. जीवनामध्ये जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपल्याला अनिवार्य राग येतो, त्यावेळेला ती शब्द आपल्या मुखातून अशा पद्धतीने काही बाहेर पडतात. अनेकदा आपण विवेकाचा देखील त्याला आधार घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्या संतांनी, आपल्या सत्पुरुषांनी, आपल्या सद्गुरूंनी सांगितलेलं असतं की क्रोधावरती नियंत्रण ठेवा. पण आपल्याकडं जेव्हा माता गृहिणी जेव्हा सकाळी गॅसवर दूध ठेवतात बघा, आणि ते गॅसवर दूध अतिशय छान असं मंद वातीवरती ठेवलेलं असतं, पण आपल्यापैकी किती जण असं सांगू शकतील की माझ्या आयुष्यात एकदाही दूध ओतू गेलेलं नाहीये. अनेकदा सगळ्या बाजूनी प्रयत्न करूनही मनुष्याचा राग हा त्याच्या अखत्यारीमध्ये राहत नाही, तो अनेकदा ओसंडून वाहू लागतो. आणि त्यामुळे समर्थ माऊली इथं आपल्याला सावधानता देत आहेत आणि म्हणतायत की मना, तुला जर धारिष्ट बाळगायचं असेल ना, तर राग गिळण्याचं धारिष्ट बाळग. आपल्याला जेव्हा जेव्हा राग येईल तेव्हा राग व्यक्त करणं हे फार सोपं आहे, पण राग गिळून टाकणं हे फार अवघड आहे. आणि त्यामुळे जेव्हा वेळ प्रसंग येईल तेव्हा हे नीच बोलणं तुला जर सोसता येऊ लागलं तर समज तुझ्या अहंकाराचं हळूहळू विसर्जन होत चाललेलं आहे. कारण की राग हा तुमच्या अहंकाराचंच एक प्रकारे रिफ्लेक्शन असतं. ज्याप्रमाणे काल मी वारुळाचं उदाहरण दिलं, त्या वारुळाला जेव्हा धक्का लागतो तेव्हा त्याच्यातून जशा असंख्य मुंग्या बाहेर येतात, तेव्हा तसा आपल्या अहंकाराला जेव्हा धक्का लागतो तेव्हा आपल्या मनाच्या देखील अनंत मुंग्या या चित्तामध्ये एकत्रपणे बाहेर येऊन आपल्यालाच आपल्या अहंकाराचं प्रकटीकरण सांगत असतात. असा अहंकार आपल्या जीवनामध्ये आपल्याला या परमार्थापासून दूर ठेवत असतो. आणि त्यामुळं काय करायचंय की आपल्या रागाचं एक प्रकारे आत्मपरीक्षण करायचंय. आणि हा राग येत असताना देखील तो गिळून टाकणं. आणि इतकंच नव्हे, धारिष्ट्याची व्याख्या इथंच संपत नाही, तर आपला राग गिळून त्यानंतर आपली वाचा अंतर्बाह्य नम्र करून बोलणं. जगामध्ये मुखोटे धारण करून राजकारणी लोक कितीही राग आला तरी नम्रतेने बोलतात, पण अंतःकरणामध्ये मात्र कटुता घेऊनच फिरत असतात. तशी मृदुता संतांना अभिप्रेत नाहीये. संतांना जी मृदुता अभिप्रेत आहे ती म्हणजे तो राग अशा प्रकारे गिळून टाकायचा की त्याचं अस्तित्व संपूर्णपणे संपवून टाकायचं. आणि ज्या वेळेला आपल्याला प्रतिक्रिया देण्याची वेळ येईल त्यावेळेला त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची कटुता नाही, कुठल्याही प्रकारचं त्याच्याविषयी राग नाही, इतक्या नम्र भावाने आपल्याला आपला व्यवहार करता यावा. आणि श्रोते होय, तेव्हाच शक्य होतं ज्या वेळेला त्या परमात्म्याचं ज्ञान तुमच्या हृदयामध्ये प्रगट होऊ लागतं. जगामध्ये दोनच प्रकारचे वर्ग आहेत. एक आहे तो ज्ञानी लोकांचा आणि दुसरा आहे तो अज्ञानी जनाचा. ज्ञानी मंडळी म्हणजे ही संत मंडळी होती. आपण सर्वजण अज्ञानी मंडळी आहोत. वर्गामध्ये जर 35% हे पासिंग मार्क असतील तर 100% मार्काची हे संत, आणि 100%च्या नंतर 35%च आपलं लिमिट आहे. आणि आपण सगळेजण नापास विद्यार्थी 35%च्या खालचे. आणि त्यामुळं एखाद्या वर्गामध्ये रिझल्ट लागला आणि सगळी मुलं नापास झाली आणि मग एकमेकांना जर चिडवू लागली की अरे मी फक्त 1 मार्काने नापास झालो, तू 5 मार्कांनी नापास झालास, तू 10 मार्कांनी नापास झालास, तर ह्या गोष्टींना काही अर्थ नसतो. कारण की सगळेच जण आपण अज्ञानी आहोत. मग अशा या अज्ञानाच्या युगामध्ये एकमेकांच्या वरती कुरघोडी करण्याचा काय बरं प्रयत्न असावा. आणि त्यामुळे आपल्या वाचेमध्ये हा अहंकार गिळून टाकत असतानाच जो नम्रपणा येईल, त्या नम्रपणाने आपण सर्व श्रोत्यांना आपल्यासारखेच समान मानून, सामान्य जीव जाणून त्यांच्याशी अशा पद्धतीने आपला व्यवहार करावा आणि त्यांचं अंतःकरण समाधानाने भरून टाकावं. एका अर्थाने अशा वर्तणुकीने आपण आपल्या स्वतःवरच उपकार करत असतो आणि तो परमार्थ गवसण्याची गुरुकिल्ली असतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.